तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज मी मेकअप ट्युटोरियलचा ब्लॉग बनवणार आहे. तर चला, हे इग्नोर करा, हे इग्नोर करा. तर चला, मी दाखवते तुम्हाला की मी काय काय लावणार आहे मेकअपमध्ये. तर आता मी तुम्हाला माझ्या मेकअपचा पिटारा दाखवते. छोटासा पिटारा आहे, पण त्यात खूप काय काय आहे. तर आणि याच्यासोबत अजून ही जी आहे ना, ती माझी रेग्युलरची आहे, म्हणजे मी ऑफिसला वगैरे जाते. तर आधी स्किन केअर झालेलं, तर याच्यावरती आपण मेकअप करणार आहे. म्हणजे जो मी करते तो स्टेप्स वगैरे काही चुकल्या तर समजून घ्या, कारण मला मेकअप नाही येत. तर आता मी स्किन केअर तर ऑलरेडी केलं आहे, त्यामुळे मी आता डायरेक्ट, तर माझ्याकडे बाकीचं काही नाही आहे. म्हणजे जसं की ते असतं ना, ते इथे लावतात, इथे वगैरे लावतात, इथे वगैरे असं लावतात, ते नाही आहे. तर हे पण आहे, पण मला हे नाही आवडत. काय बोलतात याला ते, पण मी नाही यूज करणार आहे. मी असंच ब्लेंड करणार आहे असं. नंतर मी लावणार आहे हे सज धज ब्ल्यू हेवनचं आहे. ह्यामध्ये बरेच काही काही आहे. माझ्याकडे आहे आयब्रो पेन्सिल, मस्कारा, लायनर आणि लिपस्टिक. ही लिपस्टिक तर मी नाही लावणार, मला नाही आवडत. त्यामुळे फाउंडेशन तर मी लावलेलं आहे. कॉम्पॅक्ट लावून घेऊयात आता आपण. ओ शिट, माझ्याकडे ना ते होतं कन्सिलर. यार, नंतर मला माहिती नाही, आधी लिपस्टिक लावतात, ब्लश लावतात, मग कन्सिलर लावतात, मग लायनर लावतात. मी आता काहीही लावणार आहे, समजून घ्या. तर चला, थोडंसं आयब्रो पेन्सिल लावूयात. याने पण नॅचरल लुक येतो, कारण हे ना पूर्ण ब्लॅक नाही आहे, असं ब्राऊन शेडमध्ये, त्यामुळे नॅचरल लुक वाटतो याने. लावणार आहे मस्कारा. हे असलं मी कधी लावत नव्हते, पण आता हे मिळाले ना फुकट ऑफिसमधून, त्यामुळे आता लावते आहे फुकट. तर आता सगळ्यात मेन गोष्ट, लिपस्टिक. काय बोलतात त्याला, ब्लश. येस, तर आता मी रेडी झाली आणि मी अशी दिसते. तर हा छोटासा ट्युटोरियल होता माझा मेकअपचा. तर तुम्हाला कसा वाटला मित्रांनो, मला नक्की सांगा, कमेंट करा, लाईक करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.